श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पोराले केला बाय, पोराने आम्हाला बी केला बाय. मग म्हणलं तसाच आशिष भाऊचा फोन आला. मग म्हणलं लवकर काढली नाही का गाडी? म्हणून गणेश भाऊ म्हणले काढली. म्हणलं गाऊ म्हणलं गाडी. म्हणलं गणेश भाऊ म्हणलं हे माझी गाडी झाली इकून तिकून लागून आहे. म्हणलं आता आलो पंपावर. पंपावर गेलो भाऊ. गाडीत बसत आहोत चंद्रपुरामध्ये निघत आहे भाऊ आज. तसंच रोहितच्या आईले बसवलं आणि निघालो भाऊ मी. मला साला गाडी यायले आठवची आत्ता गेली गाडी इथं आठवची. हे गाड्या गिड्या पाहून घेतल्या आणि सिद्ध म्हणलं मंदर फाट्यावर. मंदर फाट्यावरून केसुर्ली फाटा, केसुर्ली फाटावरून सिद्ध चारगावतून सिद्ध पुनवटकडे निघालो भाऊ. पुनवटपाशी होता एक ट्रक फेल. इकडून निघाले भाऊ नायगाव आणि इकडे निघते भाऊ घुगुस पाशी होते ट्रक चालली होते लोड होऊन. सारे जबरदस्त दिसते यार. म्हणे ट्रक मस्त दिसत होते यार. आता हे याच्यापेक्षा आमच्या बापाने चालवले मोठे मोठे ट्रक. काकूही म्हणे हो आमच्या घरच्यांनी चालवले म्हणे मोठे मोठे ट्रक म्हणे रोहितच्या बाबाने म्हणे. तसंच आलो हो पुलापाशी मी सीधा रेल्वे गेटपाशी क्रॉस आलो. रेल्वे गेटपाशी आलो. रेल्वे गेट बंद होतं पण तसं आता चालू झालं पण तर निघालो अजून. रेल्वे गेटपासून निघालो तर मातादेवी रोड पकडलो. मातादेवी रोडपासून आता आलं भाऊ सिद्ध शेनगाव रोड पकडलो मी राईट मारून. आलो भाऊ शेनगावामध्ये. शेनगाव आता क्रॉस केला भाऊ. अंतुर्ल्यामध्ये घुसलो. अंतुर्ल्याने सिद्ध भाऊ निघलो आता एमआयडीसी केला भाऊ. क्रॉस आला सिद्ध दाताड्यातमध्ये. दाताड्यावरून आलो होतो. फाट्यापाशी आलो. हे सायकलवाले म्हणले तू ये म्हणलं भाऊ माझ्या मागं. हे चंद्रपूरचं बोर्ड दिसलं भाऊ. बोर्ड सिद्धं जेव्हा रामसेतूच्या चौक पुलावर चढलो. साला पूल जबरदस्त झालतो ते यार भाऊ. मस्तपैकी उतरलो पुलावरून. तसं झालं भाऊ सब्जी मंडीपाशी. सब्जी मंडी संत्रा मार्केटून आलो भाऊ. थांबताने काकू म्हणलं मला पुढे जाऊन आता चौक आहे म्हणलं त्याच्याहून तिथून बिनबा गेट रोडले म्हणलं मी थांबतो म्हणलं. थांबलो भाऊ. आता रोहितच्या आईले बसवून दिले ॲटोमध्ये आणि तिथून निघालो भाऊ मी आता सिद्ध बिनबा गेट रोडनं निघालो भाऊ. आता सिस्टर कॉलनी पडते पहिलं. सिस्टर कॉलनी पडली भाऊ आणि सिद्ध आता शमशानभूमीतून सिद्ध आता आलो वर. सारी दुनिया का बोझ हम उठा. माल टाकला भाऊ. माल टाकून निघालो सिद्ध आता शमशानभूमीतून बिनबा गेटपाशी आलो. बिनबा गेटहून निघालो रहमतनगरमध्ये. रहमतनगरपासून आलो सिद्ध पुन्हा पुलावर आलो भाऊ. पुलावर चढलो. पुलावरून खाली उतरलो. आता एक पिकअपवाला येत होता. पिकअपवाला म्हणलं प्या करत होता. म्हणलं जा म्हणलं भाऊ तू पहिलं लवकर. आला पिकअपवाला गेला तो पिकअपवाला. मग हा होता माणूस धावत. मी म्हणले चाल म्हणलं वणीकडे धावत ये म्हणलं पटकन वणीकडे. मी निघून आलो भाऊ. सिद्धा एमआयडीसीतून क्रॉस केला आणि आलो भाऊ. निघलो आता सिद्धा घुगुस रोडले निघलो भाऊ. इकडून तिकडून ट्रक पाहून घेतले गाड्या पाहून घेतल्या. निघालो घुगुसमध्ये आणि आलो अंतुर्ल्या फाट्यावर. अंतुर्ल्या फाट्या गेली चेक केला भाऊ. निघाल तसाच घुगुसमध्ये आलो भाऊ. आणि ते साला गेट होतं बंद आणि निघालो भाऊ गेटवरून तिकडं आता घुगुसकडं. हे आलो पुलावर क्रॉस केला. पुलावर चढलो. पुलावर आता क्रॉस केला. हे गाडी होती भाऊ मगाशी लागून. याची गाडी माझी गाडी भाऊ लागून होती व तिकडे साईडनं. हे भाऊले बसवलं मग इथून फाट्याहून. आणि ह्या बसवल्या चंगू मंगू कोण होता सरक म्हणे आपल्या जागा कुठं होते म्हणलं. साला एकच सीट आहे ना म्हणलं भाडकावच्या म्हणलं. बसला भाऊ तो चूत माझ्या. बसला निघालो भाऊ आपण रोडनं. जन्नतपाशी. जन्नत आमच्या वणीतलं सगळ्यात महाग हॉटेल जन्नत हो आमच्या वणीतलं म्हणजे महाग हॉटेल जन्नत. पण आलो भाऊ इकडं आता पंकजभाऊच्या दुकानापासून जवळकर मॉलपाशी आलो. जवळकर मॉलपासून आता गाडी लावली भाऊ. आशिष भाऊ राकुंडीचं नवीन दुकान त्यानं लावलं भाऊ. साले गाडी काढली भाऊ. आम्ही दोघं बाईकवर बसलो आणि निघालो. दोघंही कार्यकारी दिसत होतो साले. दोन कपडे फक्त आमचे दोनच नाही का साले दाताने डोरी दिसत होती माझी. अंदाज गेलो का पुरे कार्यकारी दिसू भाऊ आम्ही. तर हो भाऊ म्हणलं कार्यकारी दिसतो म्हणलं. तर चालू म्हणलं भाऊ हे विनोद म्हणा चालं हे पाय म्हणे आता बोमलं तर झालं म्हणे. उद्या मला किती वाजता येऊ? म्हणे 7 वाजता. तर